भाग्यश्री एक गरिबीतून पुढे आलेला हॉटेलमध्ये काम करणारा, समाजात काय चालतंय ज्याचं ज्ञान नसणारा, पण त्याच्या भोळ्या बाबड्या शब्दाने जनतेने डोक्यावर घेतले, तो म्हणजे हॉटेल भाग्यश्रीचा मालक. कळलं का? यावं लागतंय. क्वालिटी क्वांटिटी, आज एवढ्याचा बेत आहे, उद्या हॉटेल बंद आहे, याची नोंद करून घ्या. ते त्याच्या शब्दातून तो बोलला, पण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात तो आवाज घुमला. यानं कष्ट केलं, काबाड कष्ट केलं, हॉटेलचं नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचलं. ढवारा मटण याच्यातून पैसा कमवला आणि लेकीच्या वाढदिवसाच्या निमित्त बायकोनं, त्यानं आणि त्याच्या लेकीनं ही गाडी घेतली. सर्व काही सुरळीत होतं. पण काल परवा कोणतरी 4 टवाळके, ज्याच्या आहे ना, म्हणजे होटावर मिसरूड फुटलं नाही, ते 4-5 जणांनी गेले. हॉटेल बंद कस काय, आणि मी इथून आलो, हा ब्रँड म्हणतात है ना, त्याला 2-4 शिवीगाळ केली आणि हॉटेलची तोडफोड केली, बॅनर फाडले. फाडणाराही गरीब होता आणि ज्यानं नेमकी फॉर्च्युनर घेतली तोही काय लय मोठा गर्भजात श्रीमंत नाही, तोही कुठंतरी गरिबीतून पुढे येते. म्हणजे प्रॉब्लेम काय आहे, आपल्यातला गरीबाचा एखादा पुढे चालला तेही आपल्या डोळ्यात खुपसायले. म्हणजे आपली इच्छा काय की आपला मित्र गरीब आहे, तो जिंदगीवर गरीब राहावा. आपल्यातला एखादा शिक्षित आहे, चांगली सामाजिक सेवा करायला, तो जर म्हणला की मला राजकारणात जायचंय, तर बांडगुळ आपल्या बाजूचे भिकारचोट डायलॉग मारणार. रियालिटी आहे. अरे आपल्यातला पुढे चाललंय तर आपलं काम आहे त्याचं स्टेटस ठेवा, स्टोरी ठेवा, त्याला मोठं करा, प्रेरणा द्या, उत्तेजित करा. ते सोडून दिलं, पण त्याला मागं कसं खेचता येईल, त्याला निगेटिव्ह कमेंट कशा करता येईल, आहे का नाही? अरे शिक्षणामध्ये एवढं करत असताना त्या शिक्षणाच्या भरोश्यावर, गुणवत्तेवर, क्वालिटीवर, मेहनतीवर त्या माणसानं काय केलं बाबा? फॉर्च्युनर घेतली. त्याचा तो त्याच्या व्यवसायामध्ये गुंतलेला आहे, त्याच्या तो परिवारामध्ये गुंतलेला आहे. त्याची हॉटेल, त्याचे ग्राहक, त्याची स्वच्छता, त्याच्यामध्ये ढवारा मटण, त्याच्यामध्ये तो बढियापैकी येणं. पण त्याची हॉटेल तोडण्याचं काम तुमचं नव्हतं, कारण तो गरिबीतून पुढे गेलाय. त्याला सहकार्य करायचं होतं. त्याचं बॅनर फाडलं, 10-15 हजाराचं बॅनर असेल है ना, ते 10-15 हजार म्हणजे 100 ग्राहकाचा विचार करून कुठेतरी 10-15 हजार रुपये कमवता येतील, है ना. तुम्ही तर एन्जॉय करायला गेलते, पण ते त्याच्या कष्टाचं नाव आहे, ते नाव फाडण्याचा अधिकार आपल्याला दिला नाही. म्हणून पोलीस प्रशासनाला विनंती आहे, गोरगरीब मोठा होत असेल तर कायदे जरासे कडक करा. त्याच्यावर कोणी अन्याय करत असेल तर त्या अन्यायाचा बिमोड करा. कारण तुमचं वाक्य आहे, सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. त्या वाक्याची पूर्तता तुम्ही अवश्य करसाल अशी तुम्हाला विनंती आहे. यानंतर पहा, कष्टातून